आज सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे। हेच उजनी धरण आता लवकरच जल पर्यटनाचं एक मुख्य केंद्र म्हणून परिचित होणार आहे। उजनी धरणावरती पर्यटनाला चालना मिळण्यासाठी लवकरच बोटिंग, रिसॉर्ट आणि कृषी पर्यटनासारखे प्रकल्प उभारले जातील। याची निविदा प्रक्रियाही होतीये। येत्या 1.5 महिन्यात उजनी धरणावर बोटिंग क्लब सुरू होणार आहे। त्यामुळे आता अक्कलकोट, पंढरपूर यासारख्या धार्मिक पर्यटनाचा सोलापूर जिल्हा आता उजनीमुळे जलपर्यटनासाठी पुढे येताना दिसेल। उजनी धरणावरील पर्यटन केंद्रासाठी गेल्या महिनाभरापासून आमदार भाषित पाटील यांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उजनी धरण 123 TMCचं महाराष्ट्रात आहे आणि याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झालाय। पुणे असेल, नगर असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत। मग माढा मतदारसंघामध्ये माझ्या त्या ठिकाणी उजनी धरण आहे आणि यावरती आता नवीन टेंडर आता 33 कोटीचं झालं आहे। त्यामध्ये फ्लाइंग बोट, क्रूज बोट, वेगवेगळ्या स्पोर्टी बोट्सचं टेंडर होऊन या महिना अखेरपर्यंत जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला बोट्स येतील आणि त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी होतील। 60 कोटी रुपयाचं आलिशान असं रिसॉर्ट्स त्या ठिकाणी होतं आहे। 19 कोटी रुपयाचं कृषी पर्यटन होणार आहे आणि या माध्यमातून माझ्या माढा मतदारसंघातील असेल या भागातल्या सर्वांना विकेंडचा कन्सेप्ट इथं येऊन या माध्यमातून खूप मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि या महाराष्ट्राच्या पटलावरती उजनी धरण हे पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी विकसित होईल।